एकी देवऋषी मनाती भावा. एक सुंदर आश्रम बघितला. त्या आश्रमात सौंदर्य पाहू लागले. निरखी शैल सरी बिपिन विभागा भयव रमापती पद अनुरागा. पर्वत नदी वनाच्या विभागात पाहून नारदाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. नारदजी त्या आश्रमात बसले. सुमिरत हरी श्राप गती बादीन सहज बिमल मन लागी समाधी. नारदाला त्या आश्रमामध्ये समाधी लागली. नारद समाधीस्थ आहे. देवतांचा राजा इंद्र बेचैन झाला. इंद्राला वाटलं जर नारदाची समाधी यथासांगरित्या पार पडली तर माझं पद जाण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून नारदाची समाधी भंग करण्याच्या उद्देशानं इंद्रदेवाने कामदेवाला बोलवलं. आणि कामदेव लवाजम्यानिशी त्या ठिकाणी येऊन आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू लागला. तेही आश्रमही मदन जब गयहू निज माया बसंत निरमयहू. पाऊल टाकल्याबरोबर कालच्या प्रमाणे वसंत ऋतूचं आगमन. शृंगारलेल्या वेली फुलानं त्याच्यावर गुंजाराव करतात. भुंगे तर हरण उड्या मारतात. कोकिळ पक्षाचं गायन. खूप प्रयत्न नारदाची समाधी भंग करण्याचा. पण नारदावर काहीच परिणाम नाही. का? ज्याच्यावर कृपा रामाची आहे त्याच्यावर प्रभाव कामाचा पडत नाही. खूप प्रयत्न केला. कामदेव की बात. मदन जब गयहू निज माया बसंत निरमयहू. कुसुमित विविध बिटप बहुरंगा कुंजई कोकिल भुंगई. चली सुहावनी त्रिविध तयारी. काम खसान बढ़ाव निहारी. रंबा विकसुर नारी नबीना. सकल समसर कला प्रवीण. करई गान बहुतान तरंगा. बहुविध क्रीडई पानी पतंगा. करई गान बहुतान तरंगा. बहुविधि क्रीडई पाणी पतंगा. देखी सहाय मदन हर्षाना. किनित गुणी पंडित नाना. काम कला कछु मुनि न व्यापी. निज भय डरे मनोभव पापी. श्रीमती तापी सकई बहुतासु. बड़ रखवार रमापति जासु. करो बजाओ गाओ चावा. बहुत अच्छा धन्यवाद. अरे नाचते नाचते थक गई नृत्यांगनाएं. बजाने वाले थक गए. बजाते बजाते गंधर्व लोग गाते गाते थक गए. कोई असर नहीं नारद जी पर. कामदेव को गुस्सा और गुस्से में बोल उठे बंद करो. कामदेवानं आपली हार मान्य केली. नारदा, महादेवासारख्याची समाधी भंग करणारा मी काम तुमच्या पुढे माझा पराजय झाला. आपला विजय. आणि 3 गोष्टी कामदेवानी केल्या. फुलाचा हार घातला नारदाच्या गळ्यात. नमस्कार केला नारदाला. आणि स्तुती केली. या 3ही गोष्टी खतरनाक आहे. यापासून सावध राहा. ही सोपी कृती वाटत असली तरी स्तुती, नमस्कार आणि हार. अति गोड बोलणारी माणसं, अति नम्रता दाखवणारी माणसं, अति पाया पडणारी, अति स्तुती करणारी, समजायचं आपलं मरण जवळ आलं. त्याच्यापेक्षा तोंडावर फाडफाड बोलणारी माणसं 1 नंबरची सज्जन असतात.
आणि हे मधु तिष्ठन्ति जिह्वाग्रे, हृदय तु हलाहलम, गोड बोलतात, तुमच्या खांद्यावर हात ठेवून स्तुती करतात, आणि मेला की तुमच्याच प्रेताला खांदा द्यायला आधी हजर असतात. यांच्यापासून स्तुती पराविया मुखे रुचिकर. स्तुती अजून कुमारी आहे, स्तुती स्त्रीलिंगी आहे. तो स्तुती नाही, ते स्तुती नाही, ती स्तुती कुमारी काय ती, तिचं लग्न झालं नाही अजून. स्तुतीचं लग्न का झालं नाही? स्तुतीला जे आवडतात त्यांना स्तुती आवडत नाही, म्हणून तिथेही जमलं नाही. आणि ज्यांना स्तुती आवडते त्यातलं एकही स्तुतीला आवडत नाही, म्हणून इथेही जमलं नाही. एकटीच आहे बिचारी अजूनही स्तुतिक. अजूनही स्तुतीला सज्जन खूप आवडतात, पण सज्जनांना स्तुती आवडत नाही, म्हणून सज्जनासोबतही स्तुतीचं लग्न झालं नाही. दुर्जनांना स्तुती खूप आवडते, पण स्तुतीला एकही दुर्जन आवडत नाही. इथेही जमलं नाही, एकटीच आहे. स्तुती पराविया मुखे रुचिकर, ही स्तुती केली. नंतर नमस्कार केला. नमस्कार, नमः करोति इति नमस्कारः. नमस्कार शब्दाचा जन्म तुम्ही पहा, त्याच्यामध्ये 2 पद आहे. नमस्कार, पहिला नमः आणि नंतर कार. कार म्हणजे इंडिका नाही बरं का बंडूदेवा, इंडिका कार नाही. तो क्रू धातूपासून झालेला कार आहे. क्रू करोती म्हणजे करणे, पण वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषणाच्या द्वारा कार झालं, क्रूचं कार झालं, आणि ते नमच्या पुढे जोडलं. नमच्या पुढे 2 टिंब असतात. नमहा, ते आपण 2 बोटानं चंदन लावतो का नाही कपाळात, नमहा हरिही, त्याला विसर्ग म्हणतात. विसर्ग शब्दाच्या पुढे 2 टिंब आल्यावर त्याचा ह सारखा उच्चार होतो, त्याला विसर्ग असे म्हणतात. इथे व्याकरण, त्याचं नाव विसर्ग आहे. नमः हरिही. त्याच्या पुढे कार. मग स आला कुठून? तर नियम व्याकरणशास्त्राचा आहे, संधीमध्ये विसर्गाचा स होत असतो संधी करताना, म्हणून तिथले 2 टिंब गायब झाले आणि तिथं स आला, आणि सच्या पुढे कार शब्द जोडला, म्हणून शब्द नमस्कार जन्माला आला. हां, हे बारीक आहे का तुम्ही? नमः करोती इति नमस्कारः. सरळ अर्थ आहे, नमून केल्या जाणाऱ्या कृतीला म्हणतात नमस्कार. नमस्कार करताना थोडी तरी मान वाकली पाहिजे, नाही तर छाती काढून नमस्कार ही रगेली झाली, नमस्कार नाही होत. नमः करोती म्हणून हे वेगवेगळं आहे बरं का ब्राह्मण काका. हे पाया पडणं वेगळं, दंडवत वेगळा, राम राम वेगळा, नमस्कार वेगळा. हां, आता इथे बसलेली आमची सगळी भाविक मंडळी, त्यांना हे 4ही शब्द माहिती आहे, त्याचा अनुभव आहे. पाया पडणं कशाला म्हणतात? डोकं पायावर ठेवणे याला म्हणतात पाया पडणे. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, श्री संताची या माथा चरणावरी डोकं पायावर ठेवणे याला पाया पडणे म्हणतात. एक म्हणलं तुम्हीच सांगता ना, तू का म्हणे एका देहाचे अवयव, सगळे शरीर आमचंच आहे. मग एवढं वाकत बसल्यापेक्षा चालता चालता बुवाच्या पायावर पाय ठेवून गेलं तर होत नाही का पाया पडणं? पाय आमचा आणि डोकंही आमचंच. अरे इथं जास्त सुपीक डोकं चालू नको, डोकंच पायावर ठेवायचं आहे का? याचे कारण सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम, सर्व अवयवामध्ये डोकं श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ का म्हणतात त्याला? ज्याच्या असण्यानं शरीर चालतं, नसण्यानं पडतं, इतकं महत्त्वाचं आहे. पाय दोन्ही तुटले तरी शरीराचं काही बिघडत नाही, प्लास्टिकचे निघले. 2 हात तुटले तरी शरीर चालतंच, पण मुंडकं तुटल्यावर प्लास्टिकचं नाही निघलं अजून. म्हणून सरकारला तळमळीनं सांगावं लागतं, रे हेल्मेट वापरा, हेल्मेट. त्याला एवढी काळजी का तुमची? ते म्हणतंय तुमचे हातपाय तुटू दे, आम्ही तयार ठेवले, पण मुंडकं नाही निघलं ना अजून, तेवढं तुम्ही सांभाळा, म्हणून हेल्मेट वापरा. ते हेड आहे ना इंग्रजीमध्ये, त्याला हेड मुख्य आहे त्याला, म्हणून तर त्याला कुठेही मान आहे, हेड मान आहे त्याला.
सकाळी झोपतून उठायचं असलं तरी तो हेड आहे ना, त्याला पहिलं उचला, त्याला मान द्यायचं. हां, पहिलं उचलायचं असते, पहिलं डोकं उचलायचं. खोटं असेल तर तुम्ही उद्या सकाळी झोपतून उठल्यावर मला मोबाईल करा. नाही महाराज आम्ही पायच उचलले आधी. अरे नाही, डोकंच उचलावं लागेल. त्याला कुठेही पहा तुम्ही, पोहायला गेला तरी ते वर ठेवायचं. एक म्हणला आमच्या भागातला पट्टीचा पोहणारा आहे ना, तो अर्धा तास पाण्यात बुडून असतो असं, मग तो नाही निघायचा. मग फुगल्यावर त्याला पंचनाम्याला डेड बॉडी पोलीस काढतील. हे वर ठेवावंच लागेल तुम्हाला, इतकं महत्त्वाचं आहे. म्हणून तर ते आमच्यापासून पुढे मध्य प्रदेश लागतो बरं का मंडूदेवा. तो MP-तला जायतो पोरगा, मध्य प्रदेश. आमचंही गाव बॉर्डरवर असल्यामुळे आमची मुळातली भाषा हिंदी आहे. मग मराठी बळच शिकलो आम्ही इकडे. नाही तर अजून इथे असंच चालतं, बुडाबुडी घरी आहे का, म्हणजे अर्धी हिंदी न अर्धी मराठी. बुडाबुडी हिंदीत, घरी आहे का मराठीत. हां, बस असं. म्हणून आमचा हा आवडीचा विषय लहानपणापासून रामायण. ते काही कुठं शिकायला जायची गरज नाही. ते आमच्याकडे मोठा ढोल न ते ताटा एवढाले टाळ, त्याच्यावर चालतं आहे चातुर्मास. एक एक चौपाई त्यांनी म्हणायची, मग मागच्यानी ढोल ठोकायचा, ते त्याच्यावर असं मजा असते. ते रामलीला वगैरे मग त्याच्यावर. आपलं काय झालं, हां MP मध्य प्रदेश, तिथून आमच्यापासून 10 किलोमीटर. तिथे MP सरकार आपला सहर्ष स्वागत, MP सरकार आपका स्वागत करती है. तिथे लिहिलं खाली मुंडीकर. इतकी हुशार सरकार आहे यांची MP-ची. मुंडीकर, कारण माहिती आहे बिना मुंडक्याचं कोणी येतच नाही. मग डोक्यावर कर ठेवला सरकारनं, बिना डोक्याचं नाही ना कोणी. डोकं इतकं महत्त्वाचं आहे. मग श्रेष्ठ असणारं डोकं पायावर ठेवणे याला म्हणतात पाया पडणे. मस्तक हे पायावरी. पाया पडणं वेगळं, राम राम वेगळा बरं का. राम राम म्हणताना 2च वेळेला म्हणायचा. राम राम 3 वेळेला नाही आणि 1 वेळेला नाही. ही आमची संस्कृती आहे. 3 वेळेला नाही. तुम्ही एखाद्या नवीन गावात गेला म्हणजे त्या माणसानं तुम्हाला म्हणू द्या बरं, राम राम राम, तुम्हाला याचा वरचा मजला गेला. एक राम जास्त झाला तर आम्ही राम राम घालत नाही त्यासोबत. 3दा राम 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 नाही, एकदाही राम नाही. का, एकदा जे राम म्हणतं ते पुन्हा राम रामच्या भानगडीत पडत नाही. मग बाकीचे म्हणतात राम बोलो भाई राम. 2 वेळेलाच म्हणायचं आहे राम राम. का, तुझ्यातही राम आणि माझ्यातही राम. आणि राम म्हणताना हात जोडायचे ते इथे, ते कसंही नाही असं नाही, इथे. का, त्याचा निवास तिथे आहे. तैसा हृदयामध्ये मी राम. आणि हृदयात त्याचं वास्तव्य आहे, त्या ठिकाणी हात जोडायचे आहे. 2दा का म्हणायचं, तुझ्यातही आहे आणि माझ्यातही आहे. राम राम. राम राम वेगळा, दंडवत वेगळा. दंडवत, वत शब्दाचा अर्थ प्रमाणे. दंड म्हणजे काठी. संस्कृतमध्ये मजा असते नाही का, बंडूदेव आहे ना मजा. हे दंडवत, वतचा अर्थ प्रमाणे. दंड म्हणजे काठी. काठी अशी उभी धरा आणि हात सोडा. पडताना विचार करते का काठी, माझी टोपीची घडी मोडल, माझ्या सदऱ्याला मळ लागल. काठी जशी पडते ना तसं त्याला म्हणतात दंडवत दंडापरी काही नोरी नुरवावी. नाही तर नर कपडन को डरत है, नर कपडन को ना, नर कपडन को डरत है, नर कपडन को ना. लक्षात आलं का?